जुन्या शहरात जवळपास 32,000 मालमत्ता धारक असून त्यापैकी 16,000हून अधिक धारकांकडे कर थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे। थकबाकीदारांवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेवर सवलत देण्यासाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय। सध्याच्या स्थितीत अचलपूर परतवाडा जुन्या शहरातील 16,504 मालमत्ता धारकांकडे सुमारे 2,32,01,523 रुपये थकबाकी आहे। थकबाकीदारांवर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेवर सवलत देण्यासाठी अभय योजना राबविण्याबाबत अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली मातने व मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला। यासाठी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनीही प्रस्तावाबाबत शासनाचं लक्ष वेधलं। शासनाने राज्यातील बहुतांश नगरपालिकांकडून आलेल्या प्रस्तावांचा विचार करून थकीत मालमत्ता करावरील व्याजात 50% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। थकीत मूळ मालमत्ता करावर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेपैकी 50% रक्कम माफ केली जाणार आहे। मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी मूळ थकीत करासह व्याजाची उर्वरित 50% रक्कम 20 मार्च पूर्वी भरावी लागणार आहे। निर्धारित मुदतीत भरणा केल्यास व्याज माफीचा लाभ मिळणार आहे। यासाठी शनिवार आणि रविवार दिवशी सुद्धा कार्यालय सुरू राहणार आहे। याचा मालमत्ता धारकांनी लाभ घेण्याचं आवाहन नगराध्यक्ष रुपाली मातने व मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी केलं आहे। विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।